आयोजन मात्र आपण पाहतो अमन हिरा स्पोर्ट्स आयोजित आपण पाहतो कलंबोली यांच्या माध्यमातून स्पर्धा मॅचला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर येतोय. लखनला आपण पाहू शकाल. लखन हा खेळाडू आपण पाहतोय. अगदी बरीच वर्ष लखनला सुद्धा आपण पाहिलं बदलच्या सोबतीने खेळत असताना लखनचा पहिला चेंडू आपण पाहिलाय आणि पहिला चेंडू आपल्याला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंगलेगच्या दिशेने जातोय. चेंडू सीमा पार येथून 4 धावा चौकार. पहिल्या चेंडूला 4 आले. 4च्या मदतीने धाव संख्या 4 जोडली. दीपला आपण पाहतोय. दीप आणि अनिकेतला आपण पाहू शकाल सलामी राहिली. दीपचा मागच्या मॅचमध्ये सुद्धा तडाखा आपण पाहिला. दीपची बॅटिंग सुद्धा आपण पाहिली. तो सलामीला पुन्हा एकदा आलाय आणि त्याच्या बॅटमधून पहिला आलाय चौकार. लखन पुन्हा एकदा सज्ज. त्याचा गोलंदाज. पहिला चेंडू चौकार. त्याच्यावर दुसरा चेंडू आपण पाहू शकाल. फटका चांगला आहे. सरळ बॅटला समोर घेतोय आणि इथून मात्र आलाय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 चौकार सातत्याने आपण पाहता बॅक टू बॅक खेळतोय. दीपच्या माध्यमातून धाव संख्या 8 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. लखनला नंतर 2 चेंडूवर चौकार मारत असताना दीपला आपण पाहताय. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजीने मिळेल. पॉवर प्लेचे षटक आहे. बंधनकारक आहे. पाबंदी आहे. रिस्ट्रिक्शन आहे आणि त्या रिस्ट्रिक्शनच्या जोरावर चांगली बॅटिंग करताना दीपला आपण पाहू शकाल. आता मात्र पुन्हा एकदा गॅप मधून खेळतोय. गॅप शोधली जातोय. शॉट पॉइंटला बीट करतोय. डीप मध्ये आपल्याला चेंडू फरार झालाय आणि हा सुद्धा आलाय बॅक टू बॅक तिसरा चौकार. हॅट्रिक इथं कंप्लीट केली जातोय. बॅक टू बॅक 3 चौकार मारण्याचा अगदी कारनामा करताना दीपला आपण पाहू शकाल आणि या स्पर्धेमधील 3 चौकार मारणारा खेळाडू आपण पाहतो दीप. टोटल धावा 12. चेंडू मात्र अद्यापर्यंत 3 संपलेत लखनचे. अगदी जसं चेंडू फेकतो तसं वेगवेगळ्या दिशेने खेळतोय. मिस्टर 360 आपण पाहू शकाल. 360 डिग्री अगदी आपण पाहू शकाल पूर्ण बाजूला खेळण्याचा अगदी प्रयत्न करतोय. क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे. मागचा पहिला चेंडू आपण पाहिला लॉंग लेग. त्यानंतर सरळ बॅटने समोर. त्यानंतर पॉइंट आणि त्यानंतर आता ऑन साईडला लॉंग बॉल मध्ये आपण पाहतो एक सिंगल. धाव संख्या 13. आजची मॅच ना हे जिंकलं ना काय त्याचं नाव मैत्रीवालं मॅडम मॅच लकी आपण लकी मागच्या सामन्याचा सामना घेऊ. लकी 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 आपण या चेंडूवर मात्र आली. एक सिंगल आली ना. हा चेंडू आपण पाहतो डॉट आलाय. धाव संख्या स्थिरावलेली आहे टोटल 13. लखनांचा चेंडू आपण पाहतो अलॉंग द कार्पेट खेळतोय. जमिनीला गरजला चांगले क्षेत्ररक्षण करतोय. अगदी तिसऱ्याच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चेंडू जर सुटला असता तर सीमा पार येऊ शकला असता परंतु अडवलं जात आहे. बिलकुल या चेंडूला टोटल 2 आणि या 2च्या मदतीनं धाव संख्या टोटल बॅटल कॉलर जोडली जाते ती 15 धावा. 15 रन्स विदाउट लॉस आपण पाहतो. टीम या वेळेला बॅटिंग करताना ईगल टीम. दीप आणि अनिकेत जोडी मात्र आपण पाहतो भागीदारी पार्टनरशिप खूप महत्वाची. ती पार्टनरशिप सजवत असताना पार्टनरशिप बनवत असताना 2 फलंदाज 15 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले षटक अगदी त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. फायदा घेतलाय आणि 3 धावा जवळ अद्यापर्यंत. त्या म्हणजे आपण पाहतो बघली दादांना विनंती करतो आपल्या शुभास्त्रावर मेहनत माहीत द्या. एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत आपण पाहताय आणि त्यांच्या शुभास्त्र देऊया या सामन्याचा आपण सामना घेऊ. अमितजी यांच्या शुभास्त्र आपण देतो या सामन्याचा सामना घेऊ. नक्की बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये मानकदानीश ठरला. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये चांगला खेळ त्याचा राहिला आणि पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मैत्री 11 त्यानंतर युनिटी टीम. अद्यापर्यंत आपण पाहतो 2 संघ पुढे गेलेत. या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढे जाईल. 3 संघ आणि त्यामध्ये लक फॅक्टर अगदी मग कोणता संघ सेमी फायनल साठी दाखल होईल. त्यानंतर एक सामना आणि त्यानंतर 3 सामना. इथून मात्र फिल्टर चेंडू आपण पाहताय. बबूल आहे.
झेल टिपतो चुकी होणार नाहीये, कारण बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, बरीच वर्ष खेळलाय. अगदी रोपाली संघाचा विचार केला आपण तर मग चांगले चांगले खेळाडू या संघाला घडवले. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पदरावर खूप चांगले नाव लौकिक खेळाडू अद्यापपर्यंत मिळून या ग्रामीण टेनिस क्रिकेटला गेले. बघा की शशीला आपण पाहिलं, परेश कडके असेल, बबुलला सुद्धा आपण पाहिलंय, त्यानंतर लखनची सुद्धा गोलंदाजी बरीच वर्ष आपण पाहिलं. असे नवीन नवीन खेळाडू सुद्धा घडताना आपण पाहिलं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग अद्यापही आपण पाहिला तर बबुलचं मार्गदर्शन आणि मग त्याच्या बरोबर खेळणारे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू आपण पाहिला सूरज याचा आणि त्याच्यावर सफलता आली आहे. नो पॅकर्स मधून बरेचसे प्लेयर त्या ग्राउंडला गेले खेळायला, परंतु बबुल अजूनपर्यंत याच ग्राउंड नो पॅकर्स हा संघ तुम्ही पाहता. नाव जर अगदी मगाशी मी जेव्हा नाव बघितलं ना तेव्हा मला एक वेगळं थोडंसं वाटलं, परंतु ज्या वेळेला मी टी शर्ट बघितली त्यावेळेला टीमचंच नाव अगदी नो पॅकर्स म्हणून आपण पाहत आहे. आणि बबुलच्या बरोबरीला जे खेळणारे बरेचसे खेळाडू ए टीम मध्ये सुद्धा आपण पाहिले, परंतु अद्यापपर्यंत बबुलला आपण त्याच संघाचं मार्गदर्शन करताना, नेतृत्व करताना आपण पाहतोय आणि त्या संघाला पुढे घेऊन जाताना काम करतोय. इथून मात्र अगदी कोल्हा टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय, ऑन साईडला खेळतोय, सन्मान देतोय, अगदी हलक्यापणे स्टीअर करतोय, एक सिंगल मात्र प्राप्त करतोय. आणि या सिंगलच्या मदतीने सूरजचा चेंडू दुसरा होता आणि त्याच्यावर मात्र एक सिंगल धावा संख्या 16 धावा, 16 रन्स जमतायत. अगदी पोलीस हेडक्वार्टर मुख्यालय तुम्हाला पाहायला मिळेल, त्याच्या समोरचं मैदान इथे मात्र आपण पाहू शकाल. अगदी त्यानंतर मात्र एक सिंगल आणि सिंगलनं धावा संख्या 17. सूरजला आपण पाहतोय गोलंदाजी करताना षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. मॅच मध्ये अगदी आपण बघू शकाल तर दोन्ही संघ ज्या होतं जीव होता का दोन्ही संघाला माहिती आहे, जो जिंकेल तो पुन्हा एकदा एक मॅच खेळण्यासाठी सज्ज होणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न करताना दोन्ही संघाला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा खुल्ल्या टप्प्याचा चेंडू आपण पाहता ब्लॉकआउट मध्ये पिच करण्याचा प्रयत्न करतोय, हेलिकॉप्टर ग्रुप करण्याचा प्रयत्न होता आपण पाहिलं अजित याचा, परंतु अगदी प्रॉपर आपण पाहिलं तर बॅटवर आला नाही आहे आणि त्यानंतर आणखी एक सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगलच्या मदतीनं धाव संख्या 18 धावा. मला कमीत कमी 3 षटकामध्ये 35 धावा येणं महत्वाचं आहे. 34-35 मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याची आपण पाहिली, तर इथून मात्र लाजवाब फिल्डिंग डिपार्टमेंट, कारण क्रिकेटमध्ये ज्या वेळेला गोलंदाज करतो ना त्याला फिल्डिंग डिपार्टमेंटची साथ महत्वाचा आहे आणि ते 100% योगदान अद्यापपर्यंत आपण पाहत आहे. नो पॅकेज टीमचा हा खेळाडू आपण पाहिला आणि मग त्यानंतर या चेंडूवर फक्त आली सिंगल आणि या सिंगलला मात्र धावा संख्या 19 धावा, 19 धावा संख्या लागते. मागच्या मॅच मध्ये अतुलचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, 2 झेल त्यानं याच दिशेने टिपले होते, चांगले झेल टिपले होते आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता मात्र पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळतो बाबुल येतो आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, कारण हे सूत्र महत्वाचं आहे. जितके तुम्ही चांगलं फिल्डिंग करा, जितकं क्षेत्ररक्षण चांगलं करा, झेल घ्याल, चेंडू अडवाल, धावा कमी द्याल, तितक्या धावा तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये कमी पाहायला मिळतील. तेच करताना आपण पाहतोय चांगलं फिल्डिंग, चांगली गोलंदाजी, षटक संपले, 2 षटकांचा खेळ संपलाय. लखननं खर्च केला होता टोटल जर आपण पाहिलं तर धावा 15 धावा आणि सुरतनं मात्र खर्च केला होता टोटल 4 धावा. अशा जमतायत त्या म्हणजे 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 अगदी आपण पाहतोय लॉस ऑफ 1 विकेट टीम आपण पाहू शकाल. इगल टीम नो पॅकेज टीमच्या समोर खेळत असताना 19 धावा दाखल कावर. गोलंदाज होते बडी मार्कवर राहुलला आपण पाहतोय. राहुलचा पहिला चेंडू आपण पाहतोय, अगदी चांगली क्रिकेट जातो इगल टीमचा. आणखी एक फलंदाज बाद 19 या धावा संख्येवर दीप आणि अनिकेत आणि अजित मात्र बाद झालेत आणि आता मात्र राज येतोय. धावा संख्या स्थिरावलेली, आता मात्र अंकुश लावलं 19 धावा संख्या.
चेंडू मात्र 2 संपले. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्वार्ध पहिलं सत्र प्रथम इनिंग फर्स्ट इनिंग तुम्हाला पाहायला मिळते. स्लोवर पद्धतीचा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतोय. डीप कव्हर मध्ये आपण पाहू शकता ऋषभ आहे जे टिपतायत आणि आणखी एक धक्का लागतोय तो म्हणजे राजच्या माध्यमातून ईगल टीमला आणखी एक फलंदाज बाद. विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 विकेट आल्या. अगदी आपण पाहू शकाल पिचर आया. त्यानंतर मात्र तिसऱ्या विकेटचा अगदी शोध घेणार का गोलंदाज इथून मात्र राहुलला आपण पाहतोय. 2 विकेट घेतल्यात. तिसरी विकेट संपन्न करणार का. तिसरी विकेट घेतली जाणार का. विकेट हार्दिक पूर्ण करणार का. येणारा पुढचा चेंडू पाहायला मिळेल राहुल यांचा. 3 चेंडू झाले. धावसंख्या 19 धावा अद्यापर्यंत थांबल्या गेलेत. बघा धावसंख्या 19 आता मात्र स्थिर राहिलेली आहे. राहुल त्यावेळेला सज्ज होत आहेत. नवीन फलंदाज ईगल टीमचा 12 प्रतिनिधी आहे. बघा मी मगाशी सुद्धा सांगितलं नवीन खिलाडी येतोय. मैनूला आपण पाहत आहे. अगदी आपण पाहू शकाल पंच अगदी सांगतात रन नसेल. अगदी चेंडू स्टॉप झाला आणि त्यानंतर मग आपण पाहिलं असेल तर मग कारण ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्यामध्ये नियमावली असेल पण बऱ्याच गोष्टी आपण वापरतो आणि ते नियम खूप वापरणं महत्वाचं आहे. आमचे पंच सुद्धा तेच फॉलो करतात. इथून मात्र चेंडू स्टॉप झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल तर हा चेंडू आपण जर पाहिला असेल तर डॉट आला. येणारे 2 चेंडू उर्वरित बाकी असतील आणि या 2 चेंडूमध्ये मैनू स्ट्राईकवर आहे आणि त्याच्या बरोबर गोलूला आपण नाश्ता घेऊन पाहत आहे. एका चेंडूने मला गोलू जर खेळला तर त्याच्यावर एखादा विकेट सुद्धा पाहायला मिळेल. कारण त्यामध्ये क्षमता आहे. त्याच्यामध्ये अगदी हिंमत आहे. त्याच्यामध्ये दमकन आहे. परंतु एक धाव काढून त्याला देऊन अशा पद्धतीने चेंडूला अगदी आपण पाहिलं तर हाताळलं होतं आणि त्यानंतर मात्र त्याच्यावर फटका एक्झिक्यूट करू शकला नाहीये. इथून मात्र रनआउटची विकेट आली आणि त्यानंतर मात्र जमल्या 3 षटकांच्या अखेरीस 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9 पॅकेज टीमच्या समोर ईगल टीमने जमवल्या 20 धावा. येणारे चेंडू 18 आणि करायच्या त्या 3 षटकामध्ये आपण पाहतो 9 पॅकेज टीम रोडपाली संघाला 21 धावा. 18 चेंडू आणि आता 21 धावेची गरज आहे. चला मैत्री टीमचा कर्णधार आणि युनिटी टीमचा कर्णधार आपण येऊन थांबायचा बघा. मैत्री टीम आणि युनिटी टीम दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल आपण येऊन थांबा. आयोजकांना विनंती करतो आपण लकी ड्रॉ चिठ्ठ्या सुद्धा बनवा. यामध्ये जे जिंकेल ते सुद्धा लकी ड्रॉ मध्ये असेल. मग ईगल टीम की पॅकेज टीम पाहायला मिळेल. आमचे सन्माननीय बिलाल खान यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं आपण स्वागत करूया. आपका इस टूर्नामेंट के दौरान आयोजक की तरफ से आपका तहे दिल से स्वागत है. 18 चेंडू 3 षटकं आणि 21 धावेची गरज आहे. चला सलामीची जोडी बाजूला बबुल भगत आणि राहुल भोईर सलामीला येत असताना पाहायला मिळतील. पॅकेज टीम अगदी तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या मॅच मध्ये अगदी आपली ताकद दाखवली. आपला दमखम दाखवला. लांब लचक षटकार मारण्याचा कारणाने त्याने मागच्या मॅच मध्ये केला. अगदी मला आठवते की मग बामणनगरीच्या मैदानावर अगदी स्वर्गीय गोपालशेठ नाईक स्मृती चषक आणि त्या स्पर्धेमध्ये खेळताना रोपाली संघाला आम्ही बऱ्याच वेळेला पाहिला आणि बबूलचा सुद्धा खेळ आम्ही तिथे पाहिला. बबूल भगतची बॅटिंग बॉलिंग तिथे आम्ही पाहिली. शशी परेश खडके असतील लखनला आम्ही पाहिला. अशी चांगली या खेळाडूंचा खेळ आम्ही बऱ्याच वेळेला पाहिला आणि
क्रिकेटमध्ये असं असतं ना, त्यांच्या बरोबरीने अजून नवीन नवीन खेळाडू सुद्धा जोडले गेले. नवीन नवीन खेळाडू घडताना रायगडला अगदी चांगले चांगले स्टार सुद्धा या संघाने दिले आणि असा हा रेडपाली संघ पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर इंटर कॉलनी कलममध्ये सुद्धा आपण पाहिलं ना, त्यामध्ये सुद्धा नवीन नवीन खेळाडू चांगले आहेत. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा आपण ओपन ऑफ तालुका अप असेल यामध्ये खेळताना आपण बऱ्याच जणांना पाहतोय. आणि एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणून अगदी अमन हिरा आपण पाहताय स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म, चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. अगदी आज स्पर्धेचा पहिला दिवस तुम्ही पाहताय. आणि मग कोणता संघ अंतिम 2 मध्ये दाखल होईल, कोणता संघ अगदी पुढे जाऊन उद्या मात्र पुन्हा एकदा फायनलसाठी सज्ज असेल, हे तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. चला, मैत्री 11 टीम आणि युनिटी टीम आपण कॅप्टन येऊन थांबा. दोन्ही टीमला विनंती असेल. 18 चेंडू 3 षटकं आणि करायचे टोटल 21. सलामीची जोडी बबुल भगत आणि त्याच्या जोडीला राहुल भुईरला आपण पाहत आहे. तर बॉलिंग मार्कवर येतो गोलंदाज राजूला आपण पाहत आहे. राजू हा गोलंदाज सज्ज झाला. राजू हा गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. नक्की त्यांचे मकसूद बघा, मकसूद यांना तुम्ही पाहू शकाल. मगासपासून स्कोरिंगचं काम केलं, आता मात्र चेंडू पुरवण्याचं काम करतात. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी टीमचे मेंबर आहेत आणि चांगली कामगिरी, कारण प्रत्येकाची मेहनत महत्वाची, प्रत्येकाचा सपोर्ट महत्वाचा आहे, प्रत्येकाचं योगदान महत्वाचं. जर तुमचं योगदान तर सर्वांचं लाभलं तर स्पर्धा यशस्वी होईल. लेट्स प्ले 3, 2, 1 लेट्स प्ले. 18 चेंडू 3 षटकं 21चा टार्गेट. बॉलिंग मार्कवर राजू आणि त्याच्या समोर राहुल भोईर. पहिला चेंडू आढळला इनसाइडला खेळतो, गॅप मध्ये खेळला आहे. 2 क्षेत्ररक्षक आणि त्याला भेटू मात्र सरळ चेंडू निघालाय सीमा पार. भेटून पहिल्या चेंडूवर 4 धावा चौकार. जी सुरुवात लखनवर केली होती बघा, अगदी लखनच्या पहिल्या चेंडूवर 4 धावा आले होते डीपच्या भागमध्ये. आणि ती सुरुवात करताना आपण राहुलला पाहत आहे 4 धावा. 17 चेंडू, आता 17चं इक्वेशन. 17 चेंडू आणि 17 धावेची गरज. हा चेंडू आपण पाहताय अगदी बराचसा बाहेर निघाला. त्यांचा विशाल पाटील सरांचा इशारा होतो आउटसाइड दी ऑफ स्टंप अगदी फ्रॉम बॉडी पाहायला मिळतोय. दूरवर चेंडू आणि त्याच्यावर मात्र अवांतर. धाव संख्या 5. 16 धावेची गरज आहे. 5 धावा लागतात. इथे मात्र फटका चांगला आहे आणि या फटक्यामध्ये अगदी प्रॉपर बॉलिंग आहे, प्रॉपर स्ट्रोक आहे. चेंडू सरळ काऊ कॉर्नर अगदी लंबाच्या वरतून आलाय. हा उंच असा षटकार. राजूवर अल्लापूर, राजूवर अगदी षटकार चौकार आणि धावा संख्या 11 धावा. 10 धावेची गरज आहे. येणारे चेंडू आता मात्र 16 चेंडू आणि आता 10 धावेची गरज. अगदी सामना लवकर फिनिश करण्याच्या इराद्याने खेळताना आपण पाहताय. राहुल भोईरला आपण पाहू शकाल. हा चेंडू सुद्धा आपण पाहू शकाल. अगदी वेगळ्या शैलीने टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतो. स्लोवर पद्धतीनं अगदी जागा बनवली, रूप बनवला आणि त्यानंतर लॉंगलेजच्या क्षेत्रामध्ये आलेला हा सुद्धा उत्तुंग असा राहुल भोईरचा तडाखा षटकार. बघा चावी भेटली आमच्या आयोजकांना. चावी आहे, होंडाची गाडी आहे. बघा कुणाची असेल तर ओळख पकडून घेऊन जा आपण. 16 धावा जोडल्या. 17 धावा जोडतात. आता मात्र 4 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 16 धावेचं योगदान राहुल यांचं. 4 धावेची गरज असताना हा सुद्धा फटका, विजयी फटका पाहायला मिळतोय. सामना फिनिश केलाय, सामना लवकर संपवलाय आणि सामना मात्र जिंकलाय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारतोय राहुल भोईर. वेल प्लेड, खूप चांगला खेळ. चला तिन्ही टीमच्या कर्णधार या. आमचे मैत्री 11 आले, युनिटी संघ आलाय आणि चला बघू बघत या. राहुल मॅन ऑफ द मॅच. 20 रन. मी इर्षाद भाई यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण सामनावीर द्या. आणि सामनावीर असेल बघा, गोलंदाजी करताना 2 सफलता आणि बॅटिंग मध्ये 20 धावा. राहुल या आपण. राहुल मॅन ऑफ द मॅच. आणि चला चिठ्ठीसाठी सुद्धा यायचं बघा. बघू बघत लकी ड्रॉ साठी या.
राहूया आपण सामनावीरसाठी राहूया आपण. तबरेज भाई हर्षद